नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। पुरवठा विभागाकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ। सरोपचार रुग्णालयात घरगुती गॅसचा सर्रास वापर उघड। शाळकरी 10 मुलींचा विनयभंगाचा संतापजनक प्रकार समोर, आरोपीला पोलिसांनी घातल्या बेड्या। गुटखा जळीत प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाची चुप्पी का? गुटखा जळीत प्रकरणाची तक्रार मुंबई ऑफिस पर्यंत पोहोचली। लोकसभेत वक्फ विधेयक झाले मंजूर। अकोल्यातील विधी क्षेत्रातील अभ्यास तरुणांच्या संमिश्र प्रतिक्रिया। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अकोलेकरांना दूषित पाणी पुरवठा, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होताना प्रशासन झोपेत। आता सविस्तर बातम्या। सरोपचार रुग्णालयात घरगुती गॅस सिलेंडर सापडले। त्या ठिकाणी नियमानुसार शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची गरज होती, पण असे करण्यास पुरवठा विभागाला कोणी रोखले असा प्रश्न अनुत्तरित आहे। या प्रकरणात मोठ्या प्रमाणात कोणी पैसे उकळले असा प्रश्न उपस्थित होत आहे। अकोला सरोपचार रुग्णालयातील आहार कक्षामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याच्या बातम्या काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर व पुरवठा विभागातील अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाचे निरीक्षण अधिकारी रामेश्वर भोपळे यांनी सरोपचार रुग्णालयातील आहार कक्षामध्ये धाड टाकून तपासणी केली व तपासणी दरम्यान आहार कक्षामध्ये 6 सिलेंडर रुग्णालयात प्रशासन वापरत असल्याचे आढळून आल्यानंतर ही पुरवठा विभागाने या प्रकरणात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार संबंधित अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल करणे आवश्यक असताना या प्रकरणात पुरवठा विभागाने अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केला नाही। त्यामुळे पुरवठा विभागाच्या कारवाईवर संशय निर्माण केला जात आहे। जिल्ह्यात कुठेही जर घरगुती सिलेंडरचे बेकायदेशीर वापर कोणी करत असेल तर वेळोवेळी याची तपासणी करणे हे पुरवठा विभागाचे कर्तव्य आहे, परंतु पुरवठा विभाग अशा प्रकरणात कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे पुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने तब्बल 10 चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग केला आहे। या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर चाइल्ड हेल्पलाईनच्या महिला समन्वयक हर्षाली गजभिये यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपीला बेड्या घातल्या आहे। एका शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेल्या होत्या। 5 मार्च पासून शिक्षिका शाळेत उपस्थित नव्हत्या। यावेळी शाळेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी शाळेतील एका कर्मचाऱ्यावर पडली। हेमंत चांदेकर या आरोपी कर्मचाऱ्याचे नाव आहे। याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने शाळेतील 10 विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे। हे 10 विद्यार्थिनी इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीत शिकत असल्याची माहिती समोर आली आहे। आरोपीने परिस्थितीचा फायदा घेत शारीरिक लगट करत विद्यार्थिनींचा विनयभंग केला आहे। शाळेतील शिक्षिका प्रशिक्षण आटोपून आल्यानंतर विद्यार्थिनींनी सगळा प्रकार शिक्षकांच्या कानावर घातला। तसेच आरोपी कर्मचाऱ्याने काय कृत्य केले सगळी माहिती दिली। यानंतर शिक्षकांना संताप अनावर झाला। त्यांनी कर्मचाऱ्याने केलेल्या कृत्याची माहिती शाळेच्या संचालकांना दिली। या प्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या चाइल्ड हेल्पलाईनच्या महिला समन्वयक हर्षाली गजभिये यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली। सध्या आरोपी चांदेकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। खदान पोलीस स्टेशन येथे दिनांक 30 मार्च 2025 रोजी चाइल्ड हेल्पलाईन मार्फत देण्यात आलेल्या फिर्यादीवरून BNS सेक्शन 74-75 आणि पोक्सो कलम 8-12 आणि ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टच्या कलम 75 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी याला अटक करून न्यायालयापुढे प्रोड्यूस करण्यात आलेला आहे। सदर आरोपी MCR मध्ये आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बुंदेले करत आहेत। घटना रिपोर्ट दिल्याप्रमाणे दाखल आपण त्वरित केलेला आहे। घटनेचा कालावधी रिपोर्टमध्ये दिलेला आहे, साधारणतः 5 मार्च 2025 या दरम्यानचा कालावधी नमूद करण्यात आलेला आहे। अजून तपासात आपल्या पुढे आम्ही तपास करतोय। अजून जे समोर येतील ज्यांचे बयान आवश्यक आहेत आपण सर्वांचे बयान घेणार आहोत। शाळेतला फिर्यादी प्रमाण दिलेला आहे चांदेकर नावाचा एक आरोपी आहे, त्याच्यावरून आपण गुन्हा दाखल केला आहे।
गुटखा जाळण्याचा उद्योग करणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अकोल्यातील कार्यालयाचे गुटखा जळीत कांड हे मुंबईच्या ऑफिसात पोहोचले आहे. त्यामुळे अकोल्यातील अन्न व औषध प्रशासन विभागात हडकंप माजला आहे. विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे. एखाद्या विभागाच्या विरोधात माध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याविषयीचा खुलासा वरिष्ठांना करण्याची व त्याचे उत्तर माध्यमांना देण्याचा पायंडा होता. पण हा पायंडा महायुती सरकार आल्यापासून बंद पडला आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग केवळ वसुलीसाठी सुरू असल्याची नागरिकांची ओरड वास्तविक असल्याचे चित्र निर्माण होत आहे. गुटखा जाळल्यानंतर, पुरावे नष्ट केल्यानंतर काही गुटखा परत गुटखा माफियांना दिल्याचे बिंग फुटू नये म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने चुप्पी साधली आहे. गुटखा जाळण्याचे शासनाने आखून दिलेली पद्धती बायपास करत थेट आवारात गुटखा जाळत त्याचे प्रदूषण करत, काही गुटखा न जाळत त्याची विल्हेवाट लावण्याची स्वयंघोषित पद्धत अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केली आहे. यावर महायुती सरकारचा वचक नसून एका लोकप्रतिनिधींचा पाठिंबा या अधिकाऱ्यांना असल्याचा दावा विभागातून होत आहे. केंद्र सरकारने वक्फ विधेयक लोकसभेत संमत केले. त्यानंतर या विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. सशक्त लोकशाहीत लोकांचे विचार महत्त्वाचे असून आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी विधी क्षेत्रात अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांचे याविषयीचे मत जाणून घेतले. तेव्हा त्यांच्याशी झालेला संवादाचा हा संक्षिप्त वृत्तांत. ऐतिहासिक वक्फ दुरुस्ती विधेयकाला बुधवारी मध्यरात्री लोकसभेने 12 वाजताच्या वादळी चर्चेनंतर मध्यरात्री 1:55 मंजुरी दिली आहे. आणि लॉ कॉलेजचे असे काही विद्यार्थी आपल्यासोबत जुळलेले आहेत. जाणून घ्या वक्फ बद्दल त्यांच्या प्रतिक्रिया नेमकं काय आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणाबद्दल आपलं काय त्याच्यामध्ये विचार राहतील. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला अमूल्य असे भारतीय राज्यघटना दिली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ती या ठिकाणी आपल्या देशामध्ये अंमलात आणली गेली. तेव्हापासून या देशाचा जो कारभार हा लोकशाही भिमुख आहे आणि लोकशाही भिमुख देशामध्ये बऱ्याच प्रकारचे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यामध्ये म्हटलेलं आहे की देशाच्या परिस्थितीनुसार, वातानुकूलित परिस्थितीनुसार जर काही बदल करण्याचे अधिकार हे पूर्णपणे संसदेला असतील. आज केंद्रामध्ये एनडीएचं सरकार हे बहुमताने असल्यामुळे आज देशामध्ये वक्फ बोर्ड सुधारणेसंदर्भात जे काही बिल त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी संसदमध्ये आणण्यात आलेलं आहे. सदर बिलाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी मेजॉरिटीचा आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं असता सदर बिल मंजुरात होण्याच्या दिशेमध्ये आहे. परंतु एक विधीचा विद्यार्थी म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की वक्फ बोर्ड सुधारणा जी आहे या देशामध्ये प्रत्येकाला समान जगण्याचा अधिकार आपल्या देशाच्या राज्यघटनेने बहाल केलेला आहे. परंतु बहाल केलेला असताना आज प्रत्येक बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकतेमध्येच म्हटलेलं आहे की सर्व धर्म समभाव, कुठल्याही धर्माचा त्यामध्ये या ठिकाणी विरोध केलेला नाही आणि सर्व धर्मीच्या ज्या भावना आहेत त्यांचा मी या ठिकाणी आदर करतो विद्यार्थी या नात्याने. परंतु जर का एखादी प्रॉपर्टी, जर का एखादं व्यवस्थापन हे कुठंतरी एक पब्लिक प्रॉपर्टी असेल आणि त्यावरती कुठल्या तरी एका स्पेसिफिक लोकांचा अधिकार असेल तर त्यामध्ये गव्हर्नमेंट अमेंडमेंट करून त्या ठिकाणी त्याच्यावरती गव्हर्नमेंटचे पोझिशन घेऊन त्या प्रशासकीय व्यवस्थेतले त्या संप्रदायातील लोक त्यामध्ये ऍड करून गव्हर्नमेंटनी त्या बिलाला त्या ठिकाणी मंजूर केलं पाहिजे अशी माझी भूमिका त्या ठिकाणी असणार आहे. नो मैडम, हमारा इस वक्फ बोर्ड को कड़ा विरोध है और उसकी वजह यह है कि ये फंडामेंटल राइट्स जो कॉन्स्टिट्यूशन ने और बाबा साहेब अम्बेडकर के द्वारा हमारे सभी धर्म के लोगों को और सभी इंडियंस को दिए गए हैं उसका वायोलेशन है. पर्टिकुलरली अगर इसको डिस्कस किया जाए तो आर्टिकल 14 में जो राइट टू इक्वेलिटी और राइट टू इक्वल प्रोटेक्शन फंडामेंटल राइट दिया गया है ये उसका वायोलेशन है. प्लस इसके अंदर जो लिमिटेशन एक्ट के पीरियड को ओवरलैप किया गया है ये उसका वायोलेशन है. राइट टू इक्वालिटी का इस तरीके से वायोलेशन है कि जो हिंदू एंडोनमेंट एक्ट है दूसरे और जो हमारे दूसरे धर्म के लोगों के हिंदू एंडोनमेंट्स है उसके ऊपर लिमिटेशन पीरियड लागू नहीं होता और उसकी वजह ये है कि उसके लिमिटेशन पीरियड अगर इनके ऊपर एप्लीकेबल कर दिया जाए तो जो इंक्रोचर्स है, जो वक्फ की संपत्ति या एंडोनमेंट्स की संपत्ति को एक्वायर कर लेते हैं या उसके ऊपर इंक्रोचमेंट कर लेते हैं तो उनको हटाना ये किसी भी तरीके से हमारे लिए पॉसिबल नहीं हो जाएगा. मुस्लिम समुदाय का इस पर ऑफिशियल बात है क्योंकि वो वक्फ जो है वो किसी से छीनकर या झपट करने की मुस्लिम लोगों द्वारा मुस्लिमों के हक में किया गई वक्फ प्रॉपर्टी. अब अगर उसको हुकूमत जबरन और अपने ताकत के बल पर एक्वायर करने की कोशिश करती है तो जाहिर सी बात है कि उसका विरोध तो होगा क्योंकि हम लोग डेमोक्रेसी के अंदर रहते हैं. यहाँ पे कोई टोटलिटेरियन रिजीम तो है नहीं कि उसका विरोध न किया जाए. तो इसीलिए संविधान के दायरे में रहकर हमारा राइट टू प्रोटेस्ट भी फंडामेंटल राइट है, उसके अंदर विरोध होगा.
ऐसी उम्मीद है। त्यांनी जो हा वक्फ मुद्दा उचललेला आहे आणि याच्याबद्दल जो ठोस एक निर्णय घेतलेला आहे याबद्दल माझे मुस्लिम बांधव काही माझ्यासोबत जुळलेले आहेत, विद्यार्थी जुळलेले आहेत, काही यांचा टोटल विरोध दर्शवला जात आहे। मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज, अकोला। अकोला शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। त्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। शहरात पाणी पुरवठ्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे। सध्या आठवड्यातून फक्त 2च दिवस पाणी पुरवठा होत असून तेही अत्यंत गढूळ आणि दूषित स्वरूपात मिळत आहे। नागरिकांना हिरवट, पिवळसर आणि फेसाळलेलं पाणी मिळत असल्याने ते वापरण्यासही अयोग्य ठरत आहे। अकोलेकरांसाठी नळ योजनेतून पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। उन्हाळ्यात या गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। काटेपूर्णा प्रकल्पातून महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राद्वारे शहराला पाणी पुरविले जात असले तरी गेल्या काही महिन्यांपासून या पाण्याचा रंग पिवळसर आणि हिरवट दिसत आहे। विशेषतः या पाण्यात जीवजंतू आणि किडे आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। नागरिक हेच पाणी घरगुती उपाय करून पिण्यास वापरत आहेत। आज हमने अकोला महानगर पालिका आयुक्त साहब को एक निवेदन दिया गया है। निवेदन में मांग की गई है कि जूना शहर में जो पानी आ रहा है पीला, गंदा, एकदम मैला, उसको नाम रखने का कोई ऐसा मूड नहीं है कि कौन सा नाम रखना, और उसमें कीड़े, नाड़ू और जो चांडक जैसे चीज़ें आ रहे हैं जिससे बच्चे, बुजुर्ग, महिला और हमारे जैसे जवान वो पानी पी के बीड़े बीमार हो रहे हैं। तो हमारी महानगर पालिका आयुक्त साहब से ये निवेदन है, ये दरख्वास्त है कि इस गंभीर विषय पे ध्यान दिया जाए। जो पानी की टाकियाँ, जो खराब गंदा पानी आ रहा है उस समस्या को हमारी हल किया जाए। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। यंदा शहरात जल्लोषात रामनवमी साजरी करण्यात येत आहे। शहरातील विविध राम मंदिरांचा आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी मोठ्या राम मंदिराचा घेतला हा आढावा। नमस्कार, आपण आज आहोत तपस्वी बाबा मंदिर आणि हे खूप जुनं आणि पुरातन नाव आहे राम मंदिर, तपस्वी बाबा मंदिर। इथे आपण आलेलो आहोत। आमचे कॅमेरा पर्सननी तुम्हाला पूर्ण राम दर्शन, रामललाचे पूर्ण दर्शन केलेले आहेत आणि माझ्यासोबत जुळलेले आहेत अक्षरशः इथली 7वी पिढी। या 7वी पिढी जुळलेली आहे आणि यांचे जेही 6 पिढ्या इथे होऊन गेलेल्या आहेत यांचे निस्वार्थ सेवा इथे झालेली आहे। नमस्कार मैम, आपका RRC में बहुत बहुत स्वागत है और आपकी 7वीं पीढ़ी यहाँ पे है और 7वें पीढ़ी से ये निस्वार्थ सेवा आपकी चल रही है। तो कैसा लगता है आपको ये भगवान की सेवा करते? भगवान में समर्पित जीवन है। हमारे जो पूर्वज हैं उनके पूर्वजों में उन्होंने हमें यही कहा था कि भगवान को समर्पित रहो और धन दौलत संपदा अपने पिता की सब लोग संभाल लेते हैं, लेकिन धर्म जो हमारा सनातन है उसको संजो के रखना, और वो भी निस्वार्थ। अगर निस्वार्थ नहीं होता तो ये मंदिर का आज तक के बहुत भव्य डेवलपमेंट हुआ होता। ये मंदिर इतना अभी दब के नहीं हुआ था क्योंकि 1818 का बांधकाम है ये पूरा। और हमारी 7 पीढ़ी जो चल रही उनसे यहाँ का भव्य अन्नदान, यानी आप देख रहे होंगे मूर्ति बद्री नारायण जी की, तो ये बद्री नारायण संस्थान है। तो बोले जो जाए बद्री वो जन्मे न उदरी, और बद्री नारायण के सामने लोग हाथ पसार कर, अपना हाथ पसार कर चावल का दान मांगते, इसलिए ये मंदिर में अन्नदान सबसे बड़ा। तो आप कभी भी आएंगे दीपावली के दूसरे दिन अन्नकूट महाप्रसाद जो पूरे अकोला में बहुत ज़्यादा प्रख्यात है, अन्नकूट महाप्रसाद निःशुल्क चलता है। और जब तक खाने वाला व्यक्ति खुद बस नहीं बोल देता, लोग यहाँ टिफ़िन भी लेकर जाते हैं
और भोजन प्रसादी भी करते हैं, खाते भी हैं, लेकिन मंदिर स्वस्थान उनको ये नहीं कहता कि आप अब मत खाओ या मत लो। यानी पेट भर के आप उनका खा भी सकते जब तक वो लेने वाला स्वयं नहीं कहता कि अब मुझे नहीं चाहिए, अब मुझे नहीं चाहिए, तब तक के प्रसादी दी जाती। वो कितना लेगा, उसका क्या करेगा वो उसका, लेकिन मंदिर से जाएगी हमेशा। यानी नित्य नेम में 12 बजे महाप्रसाद होगा। फिर कोई भी किसी भी धर्म का आएगा, धर्म से ऐड नहीं है यहाँ पर, किसी भी धर्म का कोई भी आएगा तो उसको 12 बजे के बाद में हमको अन्नदान करना ही है, चाहे किसी भी कास्ट का हो, किसी भी धर्म का हो, उसके लिए ये मंदिर बंद नहीं होता, उसको देना ही देना है भोजन। और नित्य नेम जो चल रहा वो सनातन का चल रहा, और इस गादी पर एक पीढ़ी को यानी त्याग कर ही इनकी सेवा करनी पड़ती है। तो मेरे भाई अकेले थे और हम बहना ही बहना थी, तो अगर उनको संन्यास धर्म दिया जाता तो फिर पीढ़ी नहीं चलती। सही बात है। तो इसलिए पिताजी ही मेरे गुरु थे, जो आपने अभी उनकी देखा वो मेरे गुरु थे। और मैं सबसे छोटी बेटी थी, तो मुझे 9 वर्ष से ही संन्यास की दीक्षा दी गई। आपण आहो आता सगळ्यात जुनं राम मंदिर 150 वर्ष या राम मंदिराला पूर्ण झालेले आहेत आणि आपल्यासोबत इथल्या ज्या सेवाधारी आहेत त्या जुळलेल्या आहेत। आणि आपली कितवी पिढी है ये? हमारी 5वीं पीढ़ी। अच्छा, अब सब आरआरसी में आपका स्वागत है। और क्या रामलला के बारे में नई तैयारियां हो रही है भी जन्मदिन की? वैसे तो हमारा मतलब बड़े राम मंदिर से भी जूना मंदिर है, हमारे मंदिर को 150 साल हो गए हैं। ये हमारी 5वीं पीढ़ी है और ये हमारे वनवासी राम के से कहलाए जाते हैं। राम जी हमारे। इस साल क्या नई तैयारी आप कर रहे हो जन्मदिन के मौके पर? हम मतलब हर साल अपने उल्लास से सेलिब्रेट करते हैं राम जी का जन्मदिन। ठीक आहे, आता आपण पाहिलेलं आहे 150 वर्षापूर्वीची सगळ्यात पुरातन रामाची, सीता आणि लक्ष्मणची मूर्ती आमच्या कॅमेरा पर्सननी तुम्हाला दाखवलेलेच आहेत। आणि रामाच्या जन्मोत्सवाचा महोत्सव सगळीकडे प्रचंड जोरात चाललेला आहे। सगळीकडे एकच धामधूम आहे, ती फक्त नवरात्र साजरा करण्याची आणि रामाचा जन्म उत्साहाने साजरा करण्याची। मी नेहा पाटील, राम तिवारी सोबत, आरआरसी न्यूज, अकोला। केंद्र सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत पारित केलेल्या वित्त कायद्याला पेन्शन विरोधी ठरवत ऑल इंडिया बीएसएनएल पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने बीएसएनएल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने पारित केलेल्या पेन्शन विरोधी विधेयकाचा जोरदार निषेध करण्यात आला। वित्त विधेयक 225 वापस लो, पेन्शन का काला कानून वापस लो, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। कामगार एकता जिंदाबाद जिंदाबाद, कामगार एकता जिंदाबाद जिंदाबाद। हम केंद्र सरकारने पेन्शन फंडाचे सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेतले आहेत। 1972 ची पेन्शन आणि कलम 14 अंतर्गत न्यायिक हक्क रद्द करून प्रशासकीय अधिकार प्रदान करण्यात आले आहेत। त्यामुळे आता पेन्शनचे पुनरावलोकन करणे कठीण झाले आहे। भविष्यात पेन्शन बंद केली जाईल, या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात अपीलही करता येणार नाही। या कायद्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय रद्द होतील। केंद्राच्या या निर्णयाला पेन्शन विरोधी ठरवून 3 एप्रिल रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात आले। शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोर बीएसएनएल पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान कायद्याला विरोध करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात मोठ्या संख्येने निवृत्त कर्मचारी उपस्थित होते। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हिवरखेड नजीकच्या परिसरात पट्टेदार वाघ आणि बिबट यांचा मुक्त संचार असल्याचे अनेक शेतकरी आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे। या हिंस्र वन्य प्राण्यांनी आतापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे। अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नजीकच्या आदिवासी ग्राम चंदनपूर रेल्वे स्टेशन येथे आज पहाटे वारा आणि वादळी पावसामुळे बत्ती पूर्णपणे गुल होती। त्यामुळे अंधाराचा फायदा घेत हिंस्र वन्य पशुने अमरसिंग मसाने यांच्या गोठ्यात बांधलेल्या पाळीव गोऱ्याची शिकार करीत त्याला ठार मारले। गोरा बांधलेला असल्यामुळे त्याला बचावाची संधीच मिळाली नाही व तो जागीच गतप्राण झाला। या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघ आणि बिबटसह अनेक हिंस्र वन्य पशूंचा मोकाट वावर असल्याने आणि महावितरणची बत्ती गुल असल्याने अंधारामुळे हा हल्ला नेमका वाघाने केला की बिबटने याबद्दल नेमकी माहिती मिळू शकली नाही। सदर घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या विविध अधिकारी कर्मचाऱ्यांना
माहिती दिली असता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर परिसर आपल्या हद्दीत येत नसून दुसऱ्याच्या हद्दीत येतो असे सांगून टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। त्यानंतर बऱ्याच वेळाने वन विभागाचे झरी येथील सोळंके हे पंचनाम्यासाठी आले असून पंचनामा सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। या भागात मुक्त संचार करणारे जंगली प्राण्यांचा बंदोबस्त वन विभागाने करावा, तसेच आज घटनेतील शेतकऱ्याला त्याचा मोबदला वन विभागाने त्वरित द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला जिल्ह्यातील रब्बी पिकांना अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे फटका बसला। अकोट तालुक्यात एदलापूर शेतशिवारात सफरचंद शेतीचे नुकसान झाले। झाडाला लागलेले सफरचंद वाऱ्यामुळे गळून पडले। तेल्हारा तालुक्यातल्या हिंगणी, दाणापूर, तळेगाव बाजारासह अन्य गावांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे। पपई, आंबा, गहू, ज्वारी, मका, कांदा आणि केळी बागा देखील वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाल्या। रात्री उशिरा तेल्हारा आणि अकोट तालुक्यात अवकाळी पावसासह जोराचा वारा झाला होता। याच वाऱ्यामुळे अक्षरशः मका आणि केळी बागासह पपई बाग उद्ध्वस्त झाल्या। शेतात तोडणी करून कापणीसाठी ठेवलेल्या मका पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे। दरम्यान सलग तिसऱ्या दिवशी अकोल्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे। या आधीही अकोल्यातल्या मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर आणि बाळापूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसला। त्यापाठोपाठ आता तेल्हारा आणि अकोट तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढला आहे, त्यामुळे पुन्हा बळीराजा संकटात सापडला आहे। असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास त्यांना विनामूल्य अपघात विमा संरक्षण, सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ, सरकारी योजनांशी थेट जोडणी तसेच भविष्यातील कल्याणकारी योजनांमध्ये समावेश होणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी केले आहे। त्याचबरोबर ई-श्रम पोर्टलवर झोमॅटो, स्विगी, ओला, अर्बन कंपनी, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय, चालक, घरगुती सेवा पुरवठादार आणि इतर असंघटित कामगारांना नोंदणी करता येईल। 16 ते 59 वर्ष वयोगटातील कामगार नोंदणी करू शकतात। तथापि प्राप्तिकर भरणारे तसेच EPFO आणि ESIC चे सदस्य असलेल्या कामगारांना यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे। नोंदणीसाठी आधारपत्र, आधार जोडणी असलेला भ्रमणध्वनी क्रमांक, पॅन कार्ड आणि बँक खाते तपशील आदी आवश्यक आहे। कामगारांनी नोंदणीसाठी महा ई-सेवा केंद्राला भेट द्यावी किंवा अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी। अधिक माहितीसाठी गोरक्षण रस्त्यावरील श्रद्धा हाईट इमारतीमधील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। पुरवठा विभागाकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ। सरोपचार रुग्णालयात घरगुती गॅसचा सर्रास वापर उघड। शाळकरी 10 मुलींचा विनयभंगाचा संतापजनक प्रकार समोर, आरोपीला पोलिसांनी घातल्या बेड्या। गुटखा जळीत प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाची चुप्पी का? गुटखा जळीत प्रकरणाची तक्रार मुंबई ऑफिस पर्यंत पोहोचली। लोकसभेत वक्फ विधेयक झाले मंजूर। अकोल्यातील विधी क्षेत्रातील अभ्यास तरुणांच्या संमिश्र प्रतिक्रिया। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अकोलेकरांना दूषित पाणी पुरवठा, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होताना प्रशासन झोपेत। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।